नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बेसिकली मी आजकाल ब्लॉग्स जास्त बनवत नाही आहे कारण कंटेंट तसा भेटत नाही आहे. बट जर कंटेंट चांगला टाकायचा असेल किंवा भेटला असेल मला, तर मी आता रेग्युलर कंटेंट बेस्ड व्हिडिओ बनवणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच एका कॉन्टॅक्स्टमध्ये आहे, जो बेसिकली सध्याची जी भारतामध्ये किंवा एकंदरीत जी सिच्युएशन चालू आहे रिगार्डिंग द वुमेन्स सेफ्टी. सो हा पर्टिक्युलरली जो व्लॉग मी बनवलेला आहे, जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो फोकस त्याच्यावरती आहे. सो बेसिकली आजचा जो व्हिडिओ असेल तो वुमेन्स सेफ्टीवरती आहे. महिला बोला, त्या ज्या फिमेल्स आहेत, एकंदरीत कोणत्याही एजच्या असू द्या, त्यांच्या सेफ्टीसाठी ते कोणत्या प्रकारच्या ते कशा प्रकारचे ॲक्शन घेऊ शकतात. सो बेसिकली हा वुमन्स सेफ्टीसाठी एक बेसिक ट्रेनिंग आहे, त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे लोक आहेत ते भरपूर चांगल्या प्रकारे ज्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे आणि ते एका मोठ्या पदावरती आहेत, प्लस एक रिस्पेक्टेड सिटिझन आहेत भारताचे. हे तुम्हाला फुल्ली त्या गोष्टी सांगतील ज्याच्याने तुम्ही तुमची सेफ्टी करू शकता. सो व्हिडिओ हा मोठा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि स्पेसिफिकली ज्याही आपल्या भारतातल्या ज्याही कोपऱ्यामध्ये हा व्हिडिओ जाईल त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वुमन सेफ्टीसाठी अतिशय चांगला हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये बेसिक ट्रेनिंग त्यांनी सांगितलेली आहे, ज्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. बट कोणालाही इजा होईल किंवा कोणालाही हर्ट होईल अशी प्रॅक्टिस करू नका. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अदितिका. मी एल्कोर्स. आपण इथे ना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग सेशन ठेवलं आहे. 2 सर आहेत, कमांडो आहेत, ते आपल्याला ट्रेनिंग सेशन देणार आहेत. तर आणि मी इंट्रोडक्शन करून देते. पहिलं हे रोहित सर आहेत, त्यांच्याबद्दल ते स्वतः सांगतील. माझं नाव रोहित मिश्रा आहे. आम्ही एक यूथ ऑन द मूव्ह ही सामाजिक संस्था आहे की आमचं जॉब करून लोकांसाठी सेल्फलेसली आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. त्या एक आमचं माइंडसेट आहे की सोसायटीमध्ये यूथसाठी आपल्याला चांगलं करायचं आहे. त्या आदिती मॅडमचं पूर्ण फॅमिली आपलं माध्यम आहे इतकी. असा प्रोग्राम आमचं तुमच्या इथे येऊन हा प्रोग्राम आम्ही प्लॅन करताना असे आहेत. त्या प्रोग्राममध्ये आम्हाला ॲड केलं सर आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. नमस्कार. मला खूप आनंद होतो आहे की मला आज एवढ्या लोकांना इकडे बघून आणि माझं सेशन चालू होणार आहे. कळलं का तुम्हाला सर्वांना? आणि कराटे पद्धतीची प्रॅक्टिस एवढं जरी तुम्हाला आजच्या दिवशी शिकलात तर तुम्ही खूप काय शिकाल. माझं नाव आहे चंद्रकांत वसंत नारायणे. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये कमांडो आहे आणि मी 5th डिग्री ब्लॅक बेल्ट आहे. मी इंटरनॅशनल रेफरी आहे आणि मी इंटरनॅशनल गोल्ड मेडल आहे. ओके. नमस्कार सर्वांना. माझं नाव प्रवीण प्रल्हाद चव्हाण. स्वतः ब्लॅक बेल्ट आहे. मी इंटरनॅशनल रेफरी, त्याच्यानंतर इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, एशियन किक बॉक्सिंग रेफरी आहे आणि बॉक्सिंग स्टारवर रेफरी आहे. तर तिथे तुम्हाला स्वसंरक्षण शिबिर आज मॅडम आणि सरांतर्फे आम्हाला देण्याकरता बोलवलं होतं. धन्यवाद. आणि सर्वांनी चांगलं शिकवून घ्या आणि कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा. नमस्कार, माझं नाव अक्षय मुरलीधर कारंडे. मी सोशल वर्कर आहे. इंडियाला गोल्ड मेडलिस्ट आहे वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग. महाराष्ट्राला स्ट्रॉंगमॅन आहे 2021, 22, 23. आणि अजून पण मी वेटलिफ्टिंग वगैरे खेळतो आहे. इंडियन नेव्हीला स्पोर्ट्स कोट्यामध्ये, राखीव कोट्यामध्ये मी प्लेयर म्हणून काम करतो आणि सोशल वर्कर म्हणून पण काम करतो. माझ्या माध्यमातून ब्लड कॅम्प वगैरे असे वेगवेगळे प्रोग्राम मी समाजाला देत असतो, जेणेकरून त्यातून लोकांचा काहीतरी फायदा होईल. आणि आता हे अरेंज करण्याचा मागचा हा उद्देश की जे आपल्या समाजामध्ये चाललं आहे त्याच्यामध्ये आपल्या मायभगिनी कशा सुखरूप घरापर्यंत पोचतील किंवा समाजामध्ये वावरतील, त्यासाठी एक हा आपला छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्ही प्लीज तो घ्या आणि त्याची प्रॅक्टिस डेली करा. परत पाहिजे असेल तर परत आम्हाला सांगा, आम्ही एक संडे परत घेऊ.
तुम्हाला जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आम्हाला कळवा, आम्ही परत येऊ, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही त्यातून घेणं गरजेचं आहे, ही रिक्वेस्ट आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मेरा नाम भाविका है. मैं रोहित सर के साथ इंटर्नशिप एनजीओ में महिला के लिए काम कर रही हूँ. जैसे आज हमारा सेल्फ डिफेंस का इवेंट है, वैसे हम लोग महिलाओं की हेल्थ के रिलेटेड, फिर बहुत शिक्षा के लिए बहुत सारे रिलेटेड काम करते हैं. मैम की वजह से ये हमारा इवेंट हो रहा है और इतनी सारी महिलाएं यहाँ पे आई है, अच्छा लग रहा है. और जैसे अक्षय सर ने बोला, अगर आप लोग का सहयोग रहेगा तो हम आगे भी ऐसे आएंगे और कार्यक्रम करेंगे. चला म्हणजे आता आपण हे हां, चेअर गोल लावले तर मध्ये म्हणजे सगळ्यांना दिसतो. त्याच्यामध्ये 5 मिनिटं जातात, कळलं का? हा वेळ आहे पावसाचा आपण सर्व इथं एकत्र जमलेलो आहोत फक्त सेल्फ डिफेन्स या तत्वाखाली. ओके, आता कराटेचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का की नाही हा भाग वेगळा, पण मला माझं स्वतःचं संरक्षण कुठेही करता आलं पाहिजे म्हणून मला कराटे शिकणं गरजेचं आहे. कराटे शिकताना तुम्हाला ताकद लागत नाही, तो युक्तीचा गेम आहे आणि टेक्निकली गेम आहे, कळलं का? या क्षेत्रामध्ये जवळजवळ मला एक 30-32 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे, कळलं का? कराटे शिकताना किंवा त्याची आवड निर्माण करताना आपल्याला कितपत जमेल किंवा जमलं पाहिजे की नाही जमलं पाहिजे याचा पहिलं ज्ञान असणं गरजेचं आहे. मला शिकायचं आहे, मी कुठले आपण शाळा अर्धवट सोडतो का? नाही, अर्धवट सोडतो का? नाही सोडत, बरोबर की नाही? काही लाखात एखादा असतो, आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल म्हणून तो सोडून देतो. तर कराटे ही जी कला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये ती कला अवगत केली पाहिजे. मी गव्हर्नमेंटशी बऱ्याच वेळा चर्चा केली आहे, गव्हर्नमेंटबरोबर बऱ्याच वेळा पत्र वगैरे केला आहे की शाळेमध्ये केटी जसं PT आहे की नाही, फिजिकल ट्रेनिंग आहे की नाही, तसं केटी म्हणून कराटे ट्रेनिंग म्हणून ठेवा. त्याला काहीतरी तुम्ही मार्क्स द्या मुलाला. आता नेपाळमध्ये जपानमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांना गव्हर्नमेंट त्यांना प्रोव्हाइड करतो, गव्हर्नमेंट त्यांना पैसा पुरवतो. आता बघा ऑलिम्पिक चालू आहे, भारताचे मेडल पाहिले किती आहे? 6. चायना बिना बघा ना 2 अंक पार केले आहे की नाही? जेव्हा त्या तो भाग्य वेगळे आहे. आता आपल्याला कराटेबद्दल आपण थोडंसं नॉलेज घेऊ आणि कराटेबद्दल आपण प्रॅक्टिकली थोडंसं माझं संरक्षण, मी माझं स्वतःचं संरक्षण कमीत कमी कसं करू शकते. 4 लोक जरी आले तरी मला माझं संरक्षण करायचं आहे आणि मी एकटी कुणाबरोबर लढत असेल तरी मला स्वतःचं संरक्षण करायचं आहे, बरोबर की नाही? चला, कराटे म्हणजे काय? तर कराटे म्हणजे व्हॉट इज कराटे? कराटे इज एम्प्टी हँड. म्हणजे कराटे हा गेमच असा आहे, तो खाली हात आहे. हे जे माझे हात आणि पाय हे माझे हत्यार आहे. काय आहे? हे माझे हत्यार आहे. तुम्ही उद्या चाकू आणला, कोयता आणला, काय आणलं, लाठी आणली आहे की नाही, ते तुमचं हत्यार आहे. पण माझं हत्यार काय आहे? 2 हात 2 पाय, बस. याच्यावरती मला डिफेन्स करायचं, समजलं? कराटे शिकताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्याला मार लागणार नाही आणि जरी शिकताना मार लागला, बघा काही शिकताना मार लागतो, कळलं का? तर ते मार लागणारच, ते मार खाण्यासारखाच प्रकार आहे तो, समजलं का? आज जेवढं वातावरण समाजामध्ये गढूळ झालेलं आहे ते आता आपल्याला हळूहळू शुद्ध करायचं. जरी या क्षेत्रातून 4 जणांना जर तिचं नॉलेज मिळालं तरी ते उद्या 8 लोकांपर्यंत पोहोचेल, समजलं? ज्या डॉक्टरीनला कोलकातामध्ये जे एका रूममध्ये एका रॉय नावाच्या माणसाने सगळं चित्र तयार करून तिला तिथं मारली. आता परत बदलापूरची घटना. तर आपल्याला कराटे शिकताना काय काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एवढं जरी तुम्हाला कळलं ना तरी खूप आपण शिकण्यासारखं होईल. हे शरीर जे दिलेलं आहे सर्वांना समान आहे.
तुम्हाला वेगवेगळं आहे का? नाही आहे. आपल्या शरीरामध्ये जेवढे वीक पॉईंट करतात, शरीरामध्ये वीक पॉईंट आपले शरीरामध्ये असे पार्ट्स आहेत की तिथे फक्त मी तुम्हाला असे बघा मी काय बोलतोय, भीती मनामध्ये कुठलंही काम करताना बाळगायची नाही, घाबरायचं नाही. तो मला मारेल, मग मी ओरडले तर तो मला काय जाऊन मारेल. मरणाला घाबरायचं नाही. जिथे तुमचं मरण आहे तिथे मरण येणार, मग हे जाऊन पण मला किंवा असंही मरण. तर आता आपल्याला जगायचं आहे तर स्वतः पॉवरफुल व्हायचं. तर तुम्ही शांत मांडणे, भाग मांडणे, समाजापुढं जाऊ शकता. कळलं? आता कराटे शिकताना हा ड्रेस घातलाच पाहिजे, कारण हा ड्रेस लूज असतो, फ्लेक्झिबल असतो आणि तुम्हाला पंच वगैरे किक वगैरे मारताना वगैरे तो एकदम फ्लेक्झिबल होतो. त्याच्यामुळे कराटेचा ड्रेस घालूनच कराटेची प्रॅक्टिस करतात. आपला हा क्लास नाही आहे, तर आपला हा नॉर्मली कॅम्प आहे. त्यातून आपल्याला फक्त कराटेचं नॉलेज घ्यायचं आहे. मग माझं स्वतःचं संरक्षण मी कमी वेळेत कशा प्रकारे मी करू शकतो. आता कोणी असू द्या, तो कशा पद्धतीने पकडेल, काय पकडेल. आता बघा हा समजा आपण आता आहे ओके. आता हा जर आहे, आता मला वेगवेगळ्या प्रकारे पकडणार आहे, मला पाडणार आहे किंवा मला वेणी पकडेल, काही पकडेल, काही पकडेल, मला त्याच्याकडून माझी सुटका करायची आहे. किंवा त्याला मला अशा ठिकाणी मारायचं आहे की तो परत उठणारच नाही. कळला? तो जर त्याला मारून तो जर 2-3 मिनिटं उठलाच नाही तर तुम्हाला तिथून पळायला चान्स आहे. कळलं का? तुम्ही कराटेमध्ये आम्ही लोक का ओरडतो, त्याचं कारण आहे की आम्हाला ओरडल्याने स्फूर्ती निर्माण होते आणि स्फूर्ती निर्माण झाली की ते इतकं पॉवरफुल होतं की त्याच्यामध्ये जोश होतो. कळलं का? त्याच्यामुळे आम्हाला ओरडावं लागतं, म्हणून आम्ही कराटेमध्ये ओरडतो. तुम्ही कराटे क्लास पळायला असेल की तिथे का ओरडतात लोक, आवाज का काढतात. आम्हाला सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं, सगळ्या प्रकारचं. मी एकटा मला तरी 4 लोक मारायला, अरे चाकू द्या, कोयता द्या, फक्त रिव्हॉल्वर आणलं तर थोडंसं मला त्याचं डिफिकल्ट होईल. बाकी मी माझं संरक्षण एकदम छान देखील करू शकतो. त्यांना मारू ना, एवढा माझा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स. समजलं? ऐका, आता हे आपलं शरीर आहे, सर्वांना समान शरीर दिलेलं आहे, सगळ्यांचं सारखं शरीर. तर याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वीक पॉईंट कुठे आहे आणि ते वीक पॉईंट आपल्याला कसे कळतील आणि त्याच्यावरती आपल्याला टार्गेट कुठे करायचं. समजलं का? बघा, हे डोळे, हे नाक आहे. नाकाला जर तुम्ही प्रॉपर एक पंच मारला ना तर नाकातून रक्त येईल, त्याला इथे झणझण येईल. तो सेकंदासाठी तावडा बरोबर होईल. तेवढ्यात तुम्ही तुमचं काम होऊ शकतं. ओके, हे पूर्ण अनोटी. ओके, हा इथे गळा आहे. इथे बघा, इथे तुम्ही पंच मारला ना इथे बरोबर, तर तो असा वागणार. कधी कधी तो प्रॉपर लागला तर तुम्ही पाणी घाला. ओके, रक्ताच्या उलट्या सुद्धा होऊ शकतो. हा, इथे प्रॉपर जर मारलं, प्रॉपर जर मारलं, बघा आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे, तो आपल्याला जर मारायला निघालाय तर आपण का मग त्याचा विचार करायचा ना, मग आपण पण त्याला डॅमेज करायचं. बघा टेंडन्सी काय आहे, त्याला डॅमेज करायचे आणि आपली सुटका करायची. ओके, पहिले तुम्हाला शरीराचे वीक पॉईंट सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कशा पद्धतीने त्याला अटॅक करायचे आहे ते तुम्हाला सांगतो. तर याला हा ग्रोइंग पार्ट आहे. ओके, हा ग्रोइंग पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर हा नी. ओके, हा, आता ह्या नीला काय करायचं आहे, जर तुम्हाला मारलं बघा, ओके समजलं का, मारलं तर तुम्हाला बॉडीचा पूर्ण पार्ट ओपन दिसतोय. तुम्ही त्याचा नेक दाबा
किंवा त्याच्या गोविंद पाठला अटॅक करा किंवा त्याला मग तिथे तुम्ही गळा दाबा, काही करा, तर तुम्हाला थोडा वेळ मिळते, थोडा वेळ तुम्ही करू नका. कळलं का? त्याच्यानंतर हे जे आहेत हे ना पोलीस नळग्या फोडतात ना, का फोडतात? चालला धावला नाही पाहिजे आहे की नाही, तर त्यासाठी हे नळग्या फोडतात. सगळ्यात पाठी मग बॅक साईडला. ओके, हे जे आहे पूर्ण बॉडी हे इथे इथे काय असतं आहे की नाही, इथे जरी तुम्ही असं जरी मारलं गालामध्ये बघा, कोणी कोणी आपल्याला आपण बेसावध असताना मारलं तर आपल्याला लगेच काय होतो, मारलेला आपण आनंद व्यक्त करत नाही, हे मी बेसावध असताना मला का मारलं, म्हणजे हलका मारलंय परंतु बॉडीला इजा झाली. हा ओके, ह्याच्यानंतर हे ओके, हा जो पाड आहे हा, त्याच्यानंतर पुढून दाखवलं, त्याच्यानंतर पुन्हा सेम. आता टेलरने बघ हा ड्रेस कसा शिवला ना, बरोबर की नाही, शोल्डर वगैरे सगळं आहे की नाही. तर हे बॉडी डिफेन्सचे 4 पार्ट आहेत. बॉडी डिफेन्स, मग तुम्ही 4 डिफेन्स बॉडी पार्ट मधून कसे करू शकता, तर मी तुम्हाला दाखवतो. बघा बघा, हा 1 बघा, सगळे बघा, हा 1 ओके, हा 2 ओके, हा 3. हे सगळे तुमचे पूर्णपणे वीक पॉइंट आहेत ना शरीरामध्ये, जिथे जिथे तुम्ही अटॅक कराल तिथे तिथे तुम्हाला मजून मार लागेल. आणि हा बॅक साईड पूर्ण, बॅक साईड पूर्ण आहे. ओके, सेंटर ऑफ द बॉडी, हा टोटल. हे सगळं पहिलं आपल्या लक्षात घ्या की आपल्या शरीराचे वीक पॉइंट कुठे कुठे आहे. हे जर तुम्हाला त्या वेळेला कळलं की तुम्हाला तिथे अटॅक करायला बरं पडेल, त्याच्या पकडण्याच्या सोयीनुसार. कळलं का? आता त्याने मला असंच पकडलं, ओके, बरोबर, त्यांनी असं पकडलं, काय येते असं धक्का मोडून जातात आहे की नाही. जस्ट पुढे गेला ना, हा जितका पॉवरफुल आहे ना तेवढा हा नेकवरती अटॅक करतो. कळलं का? तुमची जेवढी पॉवर तेवढा स्पीड ऑफ अटॅक. समजलं ना? जेव्हा समोरासमोर फेस टू फेस येईल तेव्हा त्याला काही करायचं नाहीये, हे नाही, जरी त्याला फक्त अटॅक केलं ना तर त्या आवाजाने ना तुम्हाला पॉवर तुमची पॉवर आणि डबल होईल. ओके, समजा इथे पकडला, थोडा खाली वाका, तुम्ही हात कमी खाली वाकवा आणि हे काय करायचं, नी जी आहे नी हा कुठे मारायचा आहे, इथे मारायचा. पॉसिबल नाहीये, पण माझा जीव वाचवायचा मला पॉसिबल आहे. समजलं ना? हिरकणीचं उदाहरण लक्षात ठेव. या ज्या गोष्टी आहेत, आता हे तुमचा हात आहे, याच्यामध्ये सुद्धा तुमचे वीक पॉइंट आहे. मी तुम्हाला इथे दाखवतोय, घरी जाऊन प्रयोग करायचा नाही, चुकीचा प्रयोग करायचा नाही, इजा होणार, आपल्याला एका दिवसामध्ये संरक्षण करता येणार नाही. आज तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज मिळेल, पुढच्या वेळेला पेअर टू पेअर, पार्टनर टू पार्टनर आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल करायला मिळेल. ओके, हे जे आहे हे बघा, इथे दाबलं तर बघा, मी जर त्याला आणखीन प्रेस केला, हे जितकं वर दाबतोय तितक्या मला आवाजाने करते त्याला इजा होते. हा आमचा टॅपिंग आहे, इजा होते. ओके, हे बघा, हा समजा आता समोर पकडलो. ओके ओके
हे जे आहे तुमचं, यांनी काय करायचं आहे, हे पकडलंय. ओके ओके, विश्ववरती मारायचं. आलं इकडे. कुठे मारलं? कानावरती. कानावरती मारल्यानंतर काय होतं, थोडी चक्करी. तेवढ्या वेळेत आपलं गेम समजलं. बेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही 99% जो अटॅक करायचा आहे ना, ड्रॉईंगला करा. ड्रॉईंगला पकडलं, त्यांनी मारलंय, पकडलंय, मी झोपले. ओके ऐक नाही, तो आला कारण की इकडे. ओके काहीच करता येत नाही ना, त्यांनी काय दाबलेलं ना, समजलं ना. हे ओपन केला लगेच इथे, तो तिथे त्याला चक्कर येणार. आता मी जर असं उचलून टाकू शकतो, पण जागा नाही घे. मी फक्त काय करेल, त्याला मारेल आणि इथून ही जर उचलली ना तर तो तिकडे पडणार. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या त्या त्या वेळेला तुम्हाला त्या त्या वेळेला त्या करता आल्या पाहिजे. कळलं का? हे पकडलं समोर आणि वाकवा, काही प्रश्न नाही. इतका पॉवर पाहिजे ना की तो हा मुवमेंट्स आहे ना त्याची, ही त्याची मुवमेंट्स आहे. तो पण तुम्हाला चान्स आहे. हा काय बघा, 1-2 मिनिटांमध्ये सर्वांनी व्यवस्थित घ्यावा. कोणाकोणाला कळलं नाही, कोणाकोणाला कळलं नाही, कळलं ना बेटा. दचकलीस तू. आता तुम्हाला लाईटली प्रॅक्टिकली नॉलेज काय आहे, प्रॅक्टिकल कसं केलं जातं ते तुम्हाला आता सर दाखवतो. हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वसंरक्षण. म्हणजे काय, स्वतःचं संरक्षण. बरोबर. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण काय करत आहोत आणि आपण कुठे चाललो आहोत. आपण ज्यावेळेस घरातून निघतो, फॉर एक्झाम्पल आपण घरातून निघालो, मार्केटमध्ये गेलो, मार्केटमधनं निघालो, पुन्हा घरी आलो, हे डेली रुटीन आहे आपलं. बरोबर. तर आता मला सांगा की तुम्ही घरातून मार्केटपर्यंत जाता, तर तो जो येणं जाण्याचा रस्ता आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ते तुम्ही पाहता का? कोणी नाही पाहत. बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की देवाने दिलेले जे 2 डोळे आणि 2 कान आहेत ते सतत उघडे पाहिजे. बघा, माणूस या साईडने पूर्णपणे इथून ते मला इथपर्यंत सर्व असे उभे ते पण दिसत आहेत. म्हणजे आपल्याला साईडपर्यंत 180 डिग्री दिसत असतं. फक्त नजर थोडीशी असे करायची. चालताना मोबाईल पूर्णपणे अवॉइड करा. आजच्या तारखेची जी सर्वात घाणेरडी सवय आहे, सर्व नॉट ओन्ली लेडीज, जेंट्स ऑल्सो, मुलांना पण, काय मोबाईल अवॉइड करा. आपण ज्यावेळेस निघतो आणि पुन्हा येतो त्या रस्त्यावरती काय एखाद्या गोष्टीचं चेंज झाले ते डोक्यामध्ये पाहिजे. नाही वापरली, काल ही गोष्ट इकडे होती, आज नाही आहे, 4 दिवस झाली गाडी इथं उभी आहे, मग ही कोणाची आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, मागणं कोण येतं आहे त्याचंसुद्धा बारकाईने आपल्याला लक्ष पाहिजे. चालतोय किंवा काय, चालताना आपण नॉर्मली असं चालू शकतो ना, नॉर्मली ते ध्यानात ठेवा. सर्वात महत्त्वाची त्याच्याने तुम्ही सर्वात जास्तीत किंवा मला वाटते की नाही बाबा हे मला काहीतरी करणार आहे असं मला वाटतं, तर मी स्पेशली कुठेतरी क्राऊडवाल्या एरियामध्ये जाऊ शकते किंवा जिथे सिक्युरिटी मला आहे, स्वतःचं संरक्षण करता येत असं मी घाबरणारा व्यक्ती आहे तर मी कुठेतरी जाऊन उभा राहू शकतो. सेफर साईड पोलीस आहे, सिक्युरिटी गार्ड्स आहेत किंवा पब्लिक आहे, अशा ठिकाणी सर्वात पहिलं जायचं. हे सर्वात महत्त्वाची. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आवाज जो आहे, सरांनी जसं सांगितलं की आम्हाला ओरडण्याची सवय असते कारण की त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते. बरोबर. आवाज हा तुम्ही बघा, जर का तुमचा आवाज जर का मोठा असेल तर समोरची किती मोठी व्यक्ती असून ती तुमच्या आवाजाने घाबरते.
आज पॉलिटिकल लीडरसुद्धा बघा, आवाज चढवून बोलल्यानंतर अधिकारीसुद्धा शांतपणे ऐकत असतं. काही मर्यादा आहेत, तांत्रिक ते आपला विषय नाही, परंतु हे गेलं तरी जनतेचा आवाज सुद्धा आहे थोडीशी दबणार. त्यामुळे व्हॉईस हा कंपल्सरी तुम्हाला मोठा पाहिजे. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ॲक्टिंग पण करता आली पाहिजे. ॲक्टिंग पण करता आली पाहिजे. काही सिनारिओ असे असतात की तिथे ॲक्टिंग महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला थोडीफार रडण्याची ॲक्टिंग आली पाहिजे, लागण्याची ॲक्टिंग आली पाहिजे, घाबरता आलं पाहिजे, भीती वाटते मला, हे काही आले पाहिजे. ह्या थोड्याशा गोष्टी आपल्याला आत्मसात आल्या पाहिजे. ओके. त्यानंतर सेफ्टी इक्विपमेंट तुमच्याजवळ असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. हेअर क्लिप, पेन, ह्या सेफ्टी इक्विपमेंट आहे. आपल्याला डेली यूजच्या आहेत पण सेफ्टी येते, तुम्ही यूज करू शकता. ओके. आता आपण सेल्फ डिफेन्सचं प्रॅक्टिस सुरू करूया की हात कोणी पकडला, समजा जनरली सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी असं हात पकडतं, बरोबर. जर का क्रॉस हँड आहे, बघा लक्षात घ्या, क्रॉस हँड आणि स्ट्रेट हँडमध्ये फरक आहे. क्रॉस हँड आणि स्ट्रेट हँडमध्ये टेक्निक्समध्ये फरक आहे. हा जर का असं कोणी पकडला, पहिली गोष्ट त्याच्याशी कम्युनिकेशन ज्यावेळेस कराल त्यावेळेस त्याच्या डोळ्यात बघायचं सर्वात महत्त्वाचं. आता माझ्यापेक्षा ताकदीने वरचढ आहे बरोबर, घट्ट. आता मी ताकद लावून उपयोग आहे का नाही. मला काय पाहिजे, त्याचं कॉन्सन्ट्रेट कुठे आहे, किती आहे, बरोबर. मग इथून त्याला कॉन्सन्ट्रेट लूज करायचं. त्यासाठी मला काय करायचं आहे, अटॅक, पटकन कानाखाली वाजवा. इकडचं कॉन्सन्ट्रेट लूज झालं, 1. ओके, 1 अटॅक, हात, दुसरा हात इकडे, की हात सुटला नाही पाहिजे. 2 हा पूर्ण रोटेट, 3 आणि मग हा प्रेस करायचा किंवा हा सुटला साईडला गेला. ओके. आणि 1 फोल्ड आणि खाली सरळ असं प्रेस करायचं. ते जादू टोणावाले पाहिजे ना बाबा लोक, मग लिंबू घेणार असतं, नारळ असं करतात. ही टेक्निक. पण लिंबू आपण टाकलं म्हणजे फिश तोडली. लक्षात घ्या, सेल्फ डिफेन्समध्ये ज्यावेळेस आपल्यावरती अत्याचार होत असतो त्यावेळेस ब्रेक हेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बोला सोडून जाते नाही, पळ काढायचं असेल सोडून गेलात तरी चालेल. त्यावेळेस तुम्हाला सिच्युएशन काय समजत नाही, समोरच्या व्यक्तीवरती चुकलात तो पण सेल्फ डिफेन्सचा पार्ट. लक्षात घ्या. ओके, कळलं ही टेक्निक. आता समोरासमोर जर का कोणी पकडले आहात, सेम आहे की हा दोन्ही हात असं करायचा, 1, पुन्हा हा हात असा टर्न आणि मग फोल्ड करायचा आणि हा ट्विस्ट करायचा. ओके, समजला. डेमो द्या ना, तुझा डेमो दाखवतो. तू महिलाच ना. हां, तुम्ही करा स्वतःला. काय झालं प्रॅक्टिस. मी दोन्ही हात नाही घेत कारण की स्वेलिंग आहे त्याच्यामुळे. ओके, एक हात पकडलेला, सेम टेक्निक, 1, 2 आणि खेचायचं. हा एक टेक्निक आहे. 1 टर्न, बरोबर, करेक्ट आहे. बरोबर, असं करा, ओळखून ट्विस्ट करायचा. ठीक झाला पाहिजे. हां, ठीक आहे. ओके, आता ह्याच्यात कोणाला विचारायचं आहे आणखी? शत्रुघ्नसिंहना माहिती आहे सर्वांना, म्हणजे जे जुने आहेत आपले त्यांना माहिती आहे सर. त्यांचा एक फेमस डायलॉग कुठला? सॉरी बरोबर, खामोश. खामोश करताना कशी ॲक्टिंग असेल म्हणजे खामोश, सेम
त्यांनी जाताना एक टेक्निक शिकून गेले होते. हा जो हात आहे हा थोडासा ट्विस्ट करायचा. अंगठा आणि बोटं हात कुठून निघणार आहे दोघांच्या मधून तिथून खेचायचा असा खामोश. ओके, एकदम सोपी टेक्निक आहे. सोप्या सांगतो. कळलं याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे? बघा आम्ही जे टेक्निक्स घेतोय ते आम्ही काही ट्रिक्स ठेवलेले असतात की ते तुम्हाला दाखवणार आणि प्रत्येक वेळेस तीच टेक्निक तुम्हाला कामी येईल असं नाही. सिनारिओ वेगवेगळे होतात. त्यामुळे तुम्ही नंतर प्रश्न जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्ही विचारा की काय केलं पाहिजे किंवा काय करावं. तुम्ही सांगा की सर मला जर असं पकडलं तर मी काय करू? कळलं ना सर, मला असं पकडलं मी काय करू? तर तुम्हाला सांगेल बघ हे असं पकडलं जनरली कसं पकडतात काय करतात ते आपल्याला माहितीच आहे. कळलं का? आता मग मी तिथे झोपलो होतो, पकडलं होतं, असं बसून तरी केलं की नाही, त्या गोष्टी जनरली असंच होतात. कळलं का? पाडलं जातं बरोबर की नाही? अशा प्रकारे लाउंज अँगल आम्ही बोलतो त्याला. लाउंज अँगलचे आहेत ते बघा. 5-6 प्रकार आहेत जे रेप अटेम्प्ट होतात त्यावेळेस ते सेल्फ डिफेन्स म्हणून यूज करू शकतो. ओके, आता तरी नॉर्मली जनरली काय होतं की हँडशेक करतो आपण. हँडशेक करतो बघा. हँडशेक करताना नॉर्मली काय करतात मग ते दाबतात आपल्या हात. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? पहिली गोष्ट हँडशेक करताना दाबल्यानंतर सर प्रेस करतात आपण बरोबर. हां, तेव्हा काय अरे सोड हे बघा. हे उलट्या दिशेला घ्यायचं. बघा बघा आपण एकदा हा जो अंगठा आहे बघा तुमचा अंगठ्याला प्रेस करायचा. हा असा आहे. हा अंगठाचा भाग पुन्हा असा खाली प्रेस करायचा उलट्या दिशेला. उलट्या दिशेला आणि मग खेचायचा. ओके, ओके. तिसरी गोष्ट कोणालाही हात मिळवताना इझिली हात नाही मिळवायचा. नॉर्मली कधीच नाही मिळत. पण करंजोई आहे कळला का? तुम्हाला याच्या पुढे कोणाला हात मिळवायचा असेल तर लॉकमध्ये मिळवायचा. लॉक. यस सर, हाऊ यू? अच्छा, ओके. जनरली डिफेन्सवाले असेच मिळवले. झाला इथे काही लोकांचा काही करू शकत नाही. प्रेस वगैरे नाही करू शकत. हा तुमचा लॉक झाला त्याच्या हातात. काय लोक असं प्रयत्न दाबतात सगळ्याच सगळ्यांनी हात बोलले राहा. ओके, ओके. आता हा जो आहे हा या दोघांच्या मध्ये अंगठा दोघांच्या मध्ये बघा प्रेस करायला काय होतं का सांगा मला. काय होते होतं ना तर तो जो आहे तो मसल्स पुढे येतो ना तेव्हा त्याला दाबलं ना तर त्याला रग लागतो. आपण रग म्हणतो. हा, आणि तो जर दाबला तर काही सेकंदापुरतं तिकडचं पार्ट्स काम नाही करत. लहानपणी आपण बिटकॉइन गाड्या समजलं ना? हा, आता जनरली बघा लेडीज मारामारी करताना तुम्ही पकडायला इझी आहे. ओके, आता आमची ती वेली नाही आहे समजा वेली आहे. ओके, या पाठी जाते ओके पटून पकडलं. ओके, हा काहीच करू हा ना हा पाठी घ्यायचा आणि हा ओके इझी. काही ताकद लागेल नाही त्याला. आपल्याला फक्त सोडायचं आहे. मग त्याला सोडल्यानंतर मारायचं आहे तो तुम्ही त्याला कसंही मारा.
ते पण झाली. ओके. आता समोरून होल्ड आहे की नाही, बरोबर ना? हे आता पकडलं बघा. सेम बघा दोन्ही हात कुठे ठेवायचे आहे? दोन्ही हात इथे आणि हे जे अंगठे आहेत हे मध्ये आले पाहिजे असे. वन बॅक. ठीक आहे. मग प्रेस खाली खाली प्रेस करायचं, मध्ये आले पाहिजे असे. वन बॅक. ठीक आहे. मग प्रेस खाली खाली प्रेस करायचं. प्रेशर कुठे येतो? रिस्ट वरती येतो. रिस्ट आहे ना, हा रिस्ट आपला याच्यावरती प्रेशर येतो. आम्हाला बघा एकच हात आहे पण तो किती वेगवेगळ्या प्रकारे पकडला जातो त्याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो. बघा हा पकडला, ओके, हा पकडला, हा वन. माझ्यातून काय केलं मी? तरी पकडला, बघा इकडे चाळीला पकडला. हा मी काय केलं, माझं जे दिसता हात आहे तो काय केला, हा भाग खालच्या दिशेने दिला. काय केलं, खालच्या दिशेवरून वरच्या दिशेने आणला. हा गॅप पडला, हा पुढे घेतला आणि पुढे मारला मी. ब्रेक ओढते, ब्रेक. इथे नस आहे ना, ती नस ब्रेक झाली ना तर तुम्हाला कळेल काय होतं. करायचं नाही. ओके. बघा हे उलट पुढे दिलं. आता मी तुम्हाला सांगितलं प्रेस करा, कळा. हा आला खाली. ओके. काय करायचं आहे, खाली. तरी लाईट मारलं ना तरी बरोबर अटॅक होणार. समजला? बाहेरचं पब्लिक होतं, बाहेरचं पब्लिक तुम्हाला लोक समजून नाही. कोण आहे, कोण येऊ शकतं, कोण करते? लेडीज प्रॅक्टिस करा. या कोण करणार प्रॅक्टिकली फटाफट मारामारी करायला. छोटे मुलं असले तरी बघा तुम्हाला मागा दाखवलं मी. हे जर असं पकडलं किंवा असं पकडलं आहे की नाही, पाठीमागून पकडलं. ओके. बघा हे असं पकडलं, नाही सोडलं, नाही सोडलं. हे इथे होल्ड केलंय. ओके. हा बघा आता बघा तो काय करतोय, मस्तपैकी आरामात. कारण की दोन्ही हात आपले मोकळे आहेत. मोकळे. आपल्याला खूप काही करता येतं. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची, हे जे हे आहेत बोटांचे मधले, हा हे काय करायचं, तो प्रेस करायचा आपल्या नसांवरती नसांवरती आणि गिटार वाजवायचं. त्याच्यावरती प्रेस कर, स्वतः करायचं. ओके. लक्षात घ्या, प्रेस करताना उभे नाही. हे लावायचं. हे हॉरिझॉन्टल. अभी नो जो वरती आहे उभी राहा. झोप आले असेल तिकडे मी घेते तुला. अरे आपल्या सोबत जातो बरं. ओके. नाही, मला त्याच्या टाइम व्यतिरिक्त आहे. तुम्ही अजून काय करू शकता, नाही, मला शेरकोचं बनवायचं. आता हात ओपन आहे, आता असं जाते सर. बरोबर. वन आपल्यापेक्षा हायटेड असेल तर थोडासा वेगळं हे करावं लागेल. समजा आपल्यापेक्षा हाईट कमी आहे, आपल्यापेक्षा हाईटला कमी आहे तर त्याचा चेहरा वन बरोबर. आता आणखी एक सर्वात महत्वाची म्हणजे कम्प्लीट सोडेल. हा जो कान आहे, कानाच्या पाठी स्वतः प्रेस. हे बघा कानाच्या बडी इथे बॅक साइड ब्रेक. ओके. आणखी एक गोष्ट सांगतो, आपण लहान त्यावेळेस लहान व्हायचं. लहान झाल्यानंतर लहान मुलं काय करतात,
मला पाहिजे मला पाहिजे हा पकडला आहे हा 1 पाय कुठे आहे तुम्हाला कळलं पाहिजे पकडला हा 1 कुठल्या पायाने मारताय त्या बाजूने तुम्हाला बॅक जायचंय हे लक्षात ठेवायचं हे विसरता कामा नये कारण जेव्हा हे तुमचं आहे ना हे पकडल्यानंतर हे कळलं का हा समजला हा मी सुटून जाणार आता समजा तुम्ही गळा पकडला बघा गळा सर्वात महत्वाची गोष्ट गळा पकडण्याच्या पद्धती असतात हा गळा पकडण्याच्या पद्धती काही जण गळा असा पकडतात लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट ही काही जण असे पकडतात तर काही जण असे पकडतात हे बघा हे आणि हा त्याच्यामध्ये फरक आहे हा जर का तुमचा गळा कोणी पकडत असेल क्रोधला अंगठा जर का लागत असेल तो डेंजरस आहे त्यामुळे व्यवस्थित फुल माइंडने तुम्हाला प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिकल करायची आणि जर का पूर्ण असा हात केलेला आहे तर थोडासा तुम्हाला श्वास घ्यायला चान्स आहे ब्रेक होणार नाही त्याच्यामुळे ओके मग जर का तुमचा गळा पकडलाय 1 काय अंगठा आहे बरोबर 1 तुमचा जो हात आहे त्याच्या गळ्याला मारायचा पहिली गोष्ट गळ्याला मारल्यानंतर त्याला इंट्रोड्यूस होणार हात कळलं तुम्हाला गळ्यापर्यंत हात बघा लक्षात घ्या प्रत्येकाला 2 हात असतात तुमचे दोन्ही हात मोकळेत की नाही सरांनी जोरात पकडला असेल जोरात दाबा फक्त हात सोडायचा आणखी गोष्ट सेम प्रोसेस मध्ये करंगळी असते नाही करंगळी ही करंगळी अशी खेचायची पूर्ण करंगळीला लागत नाही तुम्ही बघा हवं तर कसं गळा लागण्याचा प्रकारे म्हणून कोणी येऊ शकता इंजुरीज नाही होणार काय होणार नाही काही कसं आहे काही गोष्टी कसं तुम्ही जर का प्रॅक्टिकली समोरून गळा दाबला प्रेस करा त्यांची ताकद अजून जोरात ताकद ओके मी यांना काय बोलवलं की एका गोष्टीसाठी बोलवलं आहे की तुम्हाला तुमचा नेक टाईट करता आला पाहिजे तुम्ही चायनीज किंवा जॅपनीज पाहिलेत का ती अशी काठी घेतात आणि असं प्रेस करतात ना ही गोष्ट आपण सुद्धा करू शकतो त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी लक्षात घ्या ही गोष्ट जी आहे प्रॅक्टिस हळूहळू तुम्ही थोडंसं हळूहळू मारून कडक करू शकता आता बघा इकडे या बघा लक्षात घ्या टेक्निक नंबर 1 बघा ओके टेक्निक नंबर 2 हे ना हे इथे ठेवायचं हा आणि हे नाकावरती ओके टेक्निक नंबर जागेवरती ओके टेक्निक नंबर 4 1 2 3 ओके आणि
कोमल खेचायचं आणि मारायचं. सेम पुढे मी दाबत नाही आहे कारण दाबून दाबून इजा होण्याची शक्यता. ओके पुढे लूज करायचा का? हा लूज केला फक्त खेचायचं हलगत. मग तुम्ही काही करा, टॅपिंग करा, काही करा पुढचं. ओके आता या दोन्ही हात पकडले. ओके दोन्ही हात बघा. 1 2 ओके ओके होल्ड ब्रेक. ओके बघा पुन्हा एकदा कळणार नाही काय केलं मी. ओके असे दिलं हे इथून अटॅक हा इथे घेतला बघा. हा वापरला ते हा किंवा ढकलून द्या. ओके ओके बॅग समजलं. 1 2 ओके बरोबर तो वागणार. ओके हा हा खेचायचा. ओके हा एल्बो अटॅक करायचा. बघा दाखव रिप्लाय ॲक्शन रिप्लाय. हा ओके हा इथे घेतला मी. ओके हा बघा या खांद्याचा आधार घेतला. ओके हा इथे घेऊन हा बघला ना. हे ज्या टेक्निक आहे आजचा रोज टेक्निक आहे. तुम्ही जसं पकडाल तसं तुम्ही सोडू शकता. फक्त तुम्हाला नॉलेज पाहिजे. टार्गेट एकच माझी सुटका करायची. कराटे शिकायचं आहे. पार्टनर टू पार्टनर लाईट प्रॅक्टिस करायची. ओके आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहेत. प्रत्येकाच्या मुलांना आईने सांगायचं प्रत्येकाच्या मुलांना की बाहेर काही झालं कुठेही काही झालं तर मला घरी सांगायचं. लपवायचं नाही. कळलं का? हा मॅसेज बघा खूप महत्वाचा आहे. आणि याच्याचमुळे त्या मुलीने घरी सांगितलं नाहीये. आणि जेव्हा त्रास व्हायला लागला जेव्हा तिची चाल बदलली तेव्हा कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. करेक्ट बरोबर ना. हे जर वेळेत झालं असतं तर 2 दिवस अगोदर करायचे असतं. हे लपून राहिलं त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम झाला. मुलांना सांगायचं कोणतीही गोष्ट कोणतंही काम काही बोलायचं घरी येऊन सांगायचं. आणि मुलांना एखादा मित्र मैत्रिणीसारखं वापरायचं. मुलांना प्रेशराईज करायचं नाही. मुलगा आपला कोणत्या क्षेत्रात ॲक्टिव्ह आहे त्याला अभ्यासाचं बर्डन देऊ नका. न शिकलेली मुलं सुद्धा टॉप लेवलला आहेत स्पोर्ट्समधून. त्याला आपल्या मुलाची कॅटेगरी ओळखा. आपला मुलगा कशामध्ये आहे ते ओळखा आणि त्यातून त्याला अभ्यासाबरोबर प्रोग्रेस करायला सांगा. जेव्हा तो प्रोग्रेस होईल तेव्हा एक बाजू बंद करा. त्यातून त्याला पुढे जाऊ द्या. मग ते स्विमिंग असेल कराटे असेल किक बॉक्सिंग असेल त्याच्यानंतर जुडो असेल त्याच्यानंतर कुंफो असेल टायकॉन्डो असेल त्याच्यानंतर तुमचं रनिंग पार्ट असेल त्याच्यानंतर ॲथलेटिक असेल सगळं कबड्डी खो खो काय व्हॉलीबॉल फुटबॉल काय जमेल ते चित्रकला वगैरे आहे की नाही
आपला मुलगा कशामध्ये ॲक्टिव्ह आहे हे पहिले त्याला वर्षभरामध्ये ट्रॅक करा आणि वर्षभर ट्रॅक केल्यानंतर हळूहळू त्याला त्या दिशेला वळवा. त्या दिशेला वळला की बरोबर तो त्या मार्गी लागेल. तुमचं टेन्शन कमी होईल. 5 वर्षापर्यंत मुलाला सांभाळायचं आणि त्याला 3 गोष्टी एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतोय, मी जिथं जन्मलोय मला तिथला अभिमान आहे. माझा जन्म धारावी झालाय. कळलं? धारावी हे क्षेत्र सगळ्यांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. आजूबाजूला दहशत वातावरण होतं. गुंड होते, दारुडे होते, मावली लोक होती. आज मी ह्या वयात ती तुमच्यासमोर आहे. मला कुठलंही व्यसन नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये मी कमांडो आहे आणि चांगल्या चांगल्या टॉप अधिकाऱ्यांबरोबर माझी ओळख IAS ऑफिसरपासून ते सगळ्या लोकांपर्यंत. क्षेत्र चांगलं आहे, कुठलंही व्यसन नाही आहे आणि सगळ्या प्रकारचे मित्र माझ्याजवळ होते. सगळ्या प्रकारचे मित्र. मला काय घ्यायचं आहे, मला काय घ्यायचं नाही हे मी ठरवलं. ज्या शाळेत मी शिकलो, धर्मप्रकाश निवास आहे, त्या शाळेमध्ये एका कार्यक्रमाला मी चीफ गेस्ट म्हणून हजर होतो. मी NCCचा सार्जंट होतो. कळलं का? मी आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे VIP लोकांना मी अटेंड करतो आणि मी अशा ठिकाणी कामाला आहे की मुंबई महानगरपालिका जो प्रकल्प आहे भांडुपला, तो आशिया खंडामधला 1 नंबरचा प्रोजेक्ट आहे आणि वर्ल्डमधला 2 नंबरचा प्रोजेक्ट आहे. कळलं का? माझ्या आजूबाजूला नॅशनल पार्क आहे, त्याच्यानंतर इकडे बोरवलीचा पार्ट येतो, इकडे आरेचा पार्ट येतो, इथे पवई इकडे मुलून येतो आणि मध्ये मी काम करतो. चला, मी मुंबई पोलीस कमांडो, RSS, होमगार्ड अनेकांना मी कराट्याचं प्रशिक्षण फ्रीमध्ये दिलेलं आहे. तिथे मी प्रशिक्षण घेतले हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण मी जेवढं ट्रेनिंग घेतलंय ते माझ्यापर्यंत मला येतंय. मग मी घेतले ट्रेनिंग तुम्हाला सगळ्यात आलं पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. म्हणून मी आता एक प्रकल्प राबवतोय की कमीत कमी ह्या वातावरणामध्ये जर काय शिकायला मिळालं, काय शिकलात, 2-4 लोकांना त्याचा उपयोग झाला तर माझं प्रश्न सार्थक. बरोबर ना? ओके. आता तुम्हाला कोणाला काय मला विचारायचं आहे का, किंवा काय तुमच्या शंका कुशंका आहेत का? काही कुठल्याही लेवलचा प्रश्न असू द्या, त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. समजलं? तुमचं सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे का? आजपर्यंत एवढ्या संख्येने उपस्थित राहणारे एकमेव हा विभाग असेल की एवढी लोक आली, लहानापासून मोठ्यापर्यंत. परंतु सर्वांचं धन्यवाद, कारण आम्हाला शिकवण्यामध्ये रस आला. इथे मम्मा पप्पा पकडतो. कळलं का? हां, तुला इथे पकडायचं. हां, इथे पकडायचं काय करणार तुम्हाला? इथे पकडलं की नाही? काय नाही, साधं नाही. तुम्हाला मारला आता. तुम्हाला काय विचारायचं? आपण काय करू शकतो? बॅक साईड. ओके, करेक्ट. हा सिनेरिओ मी सांगणार होतो. 2012 निर्भया हत्याकांड माहिती सर्वांना. 2013ची गोष्ट आहे. ठाण्यामध्ये वसंती हा म्हाडामध्ये. तर माझ्याकडे एक मुलगी होती, ब्राऊन बेल्ट होती, 40 सकपाळ करून. मला वाटत नाही ती पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे बॉडी लँग्वेजमध्ये जी आहे ना, ती पण जरा दष्टपुष्ट आहे तिच्यापेक्षा बारीक होती. तर बाईक रायडर आलेला, थोडासा अंधाराचा भाग आहे तर त्या मुलीला त्या माणसाने रायडरने असं हातात पकडलं. हे दोन्ही हात एकत्र येतात ना एका हातात, आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, तुमचा मेंदू स्पार्क पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला असं कोण करतंय, त्यावेळेस तुम्हाला असं कोण करतंय, त्यावेळेस त्या मुलीने काय केलंय, असा हात पकडलाय, दुसरा हात ठेवताय तोंडाजवळ आणि चावा घेतला. चावा
काही तो तोंडात धरतोय त्यावेळेस त्या मुलीने चावा घेतला, तो सुटली आणि थोडा पुढे गेली अंतरावरती आणि माणसं होती दिसते बोलत असताना संध्याकाळी तिकडे त्या माणसांना आणि तो माणूस त्याच्या सेंटरला उभी राहिली, ऑब्झर्व केलं आणि वर्तनगर पोलीस स्टेशनमध्ये तिने त्या माणसाचं संपूर्ण वर्णन सांगितलं का. आणि ती जाशी मोठी नव्हती, ती यांच्याच वयाची म्हणजे एक 5वी-6वीची मुलगी असते. म्हणून सर्वात महत्त्वाची कितीही मोठा माणूस असून द्या किंवा काही असून द्या, सर्वात महत्त्वाचं घाबरायचं बिलकुल नाही. मगाशीच आमच्या यांच्या मॅडमच्या घरी इश्यू झालेला वाघ वगैरे तेव्हा, तर लक्षात घ्या एखादा हिंस्र प्राणी जरी आला ना तर डायरेक्ट अटॅक कधी करत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असतं की वाघ आल्यानंतर डोळ्यात डोळे घालून बघायचं, बरोबर. वाघ आल्यानंतर काय करायचं, डोळ्यात डोळे घालून बघायचं. वाघसुद्धा काय करत नाही. एक सीधं आणि साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मोठे जे आहेत ते आता समजा मार्केटमध्ये जातात, काही जणांची प्रवृत्ती असते की देखून बघायचं असतं, बरोबर. तर त्यावेळेस आपण काय करतो, तो बघतोय ना कशाला फिरवायची आहे, आपण बघतोय ना आपण स्केअर करायचं. लक्षात घ्या आपण जर का त्याच्याकडे स्केअर केला आणि रागाच्या ह्याच्यामध्ये जर का स्केअर केला, बाजूवाली व्यक्ती तुमच्या मदतीला येईल. लक्षात घ्या काय करायचं, रागाच्या नजरेमध्ये. म्हणून मगाशी मी स्टार्टिंगला सांगितलं की तुमचे हावभाव तुम्हाला आले पाहिजे, ॲक्टिंग करता आली पाहिजे. आता मी हसतोय की नाही लगेच लगेच गुस्से में झालं पाहिजे, कळलं. त्यासाठी कधीही कोणाला घाबरायचं नाही, कितीही मोठा असून द्या, कितीही मोठा असून द्या, घाबरायचं नाही. कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग ठेवायचं, कळलं. आता समजा आता कोणी केलं आपका प्रश्न एक तो आंसर मिल गया, बाइक करने का. और इससे पहले मैंने बताया अभी मुंह पे हाथ रखा, डॉंकी व्हायचं त्यावेळेस. डॉंकी काय करतो, कमर बघतो आणि कशा पण लाथा घालतो. फार इम्पॉर्टंट. तुमच्या शरीरामधला सगळ्याचं वीक पॉईंट नाचू असेल तर मिडल गोविंदा. आणखी एक गोष्ट नंतर सांगणार आहे की फक्त डिफेन्सवाल्यांना माहिती असतं की बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं तर जे चर्ची असतात, ड्रग्स वगैरे घेतात, त्यांना कितीही मारा काही होत नाही, काही होत नाही. लक्षात घ्या आपल्याकडे जर का महिला असतील ना तर एखाद्याचा सेल्फ डिफेन्समध्ये जीव गेला तरी तुम्ही वाचू शकता. लक्षात घ्या ग्रोईंग हार्टच्या वरती म्हणजे मूळाधार स्वाधिष्ठान चक्र माहिती असेल, योगाच्या भाषेमध्ये बोलतोय. मूळाधारच्या वरती म्हणजे ग्रोईंग हार्टच्या 4 बोटावरती जर का तुम्ही जोरात हिट केलं त्याला की जोरात मारलं की तो जागेवरती आडवा, जागेवरती आडवा. तोच एक पॉईंट आहे त्यांना जोरात. आमच्या समोरची गोष्ट आहे अशा व्यक्तींना पोलीस केस मारतात, दुसरीकडे कुठे हात लावत नाही का, काही त्यांना तिथंच इंजुरीज होते. तुम्ही इथे जरी मारला तरी थोडासा होईल, बाकी काय नाही, तो असं पडून जाईल. हे लक्षात ठेवायचं. ग्रोईंग जो आहे सर्वात सॉफ्ट कॉर्नर आहे, नॉट ओनली मेल फिमेल ऑल्सो. लक्षात घ्या, कळलं. त्यामुळे काय व्हायचं, टेक्निकला गारवायचं आणि प्रत्येक प्राण्यांपासून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आणि तुमच्याकडून पण शिकण्यासारखं. आपण असं करतो ना, काय करतो असं कपडे वाळत घालतो, काय करतो असं कलर करतो, असं करतो. हे सगळे डिफेन्स आहेत, लक्षात घ्या. पंच मारतात तर पंच मारतात, वन डिफेन्स. ओके, वन डिफेन्स, पंच, वन डिफेन्स, अटॅक. ओके, वन पंच, वन डिफेन्स, अटॅक. काही म्हणजे रेग्युलर आपण जो घरी आपला जो डेली वर्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डिफेन्स शिकू शकता. आणखी एक
एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आजचा मार्शल आर्टचा आत्ता तर अवेअरनेस वाढलेला आहे या 4-8 दिवसांमध्ये किंवा वर्षभरामध्ये. त्याच्या आधीपासून सर्वांना जर का इथे मी समजा कराटे क्लास आपण चालू केला एकीकडे आणि एकीकडे डान्स क्लास चालू केला वेस्टर्न वेस्टर्न सांगतो कराटे क्लासला मुलं जास्त येतील का डान्स क्लासला? सर्वात मोठी खंत आहे आपल्या आणि वेस्टर्न डान्स क्लास चालू केला कथ्थक किंवा भरतनाट्यम केलं वेस्टर्न बघा पहिलं आपल्याच तोंडून जाणी झालं. तुम्हाला एक माहिती आहे का भरतनाट्यम आणि कथ्थक हे भारतीय नृत्य प्रकार आहेत ते सुद्धा सेल्फ डिफेन्समध्ये येतात. कोणाला माहिती आहे का? कोण आहे का डान्स क्लास भरतनाट्यम आहे का? कोण नाही आहे? अरे रे रे नाही तिच्या मागचं कारण मुलांना आपल्या मुलींना जसं अशा ठिकाणी जसं क्लास प्रशिक्षण हे डेली घेतलं तर तुमचं माइंड फार काय तर होणार नाही काय तर असं सुरू कारण की ज्यावेळेस हे बघा 1 2 3 4 1 मी कथ्थक आणि भरतनाट्यमचं सुद्धा मी उदाहरण का देतोय बघा. मी मार्शल आर्ट्सवाला आहे. जर का तुम्ही जनरली मार्शल आर्ट्स कराटेवाले म्हणलं तर बाकीच्या ह्याला बरेच जण देत नाही सांगितलं पण मी नाही. मला सगळ्यांना काही त्याचं काहीतरी शिकणार असं हे सेल्फ डिफेन्समध्ये आहे. तर मुलींना जर का कराटेला त्यांना इंटरेस्ट नाही तर कथ्थक आणि भरतनाट्यमला तरी टाका जेणेकरून त्यांना काहीतरी इन फ्युचर ते स्वतःचं पायावरती उभं राहू शकतात. काही करू शकतो. 7 वर्षाचं एक्झाम दिल्यानंतर ते स्वतःचं पण मास्टरेट करून क्लासेस ओपन करू शकतात बरोबर आणि सेल्फ डिफेन्ससाठी पण यूज करू शकतात. आणि एका मूवीमध्ये मला वाटतं नाव नाही आठवते पण नाव एका मूवीमध्ये दाखवलेलं आहे डान्स टीचर असतो मेल आहे डान्स टीचर आणि त्याला मारायला येतात तुम्ही मूवी आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रकार केला कथ्थक भरतनाट्यमचा त्याच्यामुळे कळलं सर्वांना. आणखी काय प्रश्न इथे कोणाला होता प्रश्न तुम्ही तुमच्याकडे जागा आहे का? ठीक आहे आपण पाठपुरावा करू मॅडमचा आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू आम्ही. नक्की नक्की आम्ही प्रयत्न करू मॅडम आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रोव्हाइड करतो. आपण लहान असताना बिल्डिंग सिस्टम एवढी नव्हती प्रचलित. आपण बरेच जण चाळीमध्ये किंवा गावामध्ये राहिलेले आपल्याला कधी आईवडिलांनी बोलले का खेळ तुला काय खेळायचं खेळ आपण खेळून देतो का मातीमध्ये? नाही देत. त्याच्या मागचं सर्वात लॉस आपला आहे की आपण मातीमध्ये खेळून न दिल्यामुळे त्यांचे सारखे आजारी पडतात. ह्युमॅनिटी पॉवर त्यांची वाढत नाही. जितकं तुम्ही मातीत खेळणार तेवढं ह्युमॅनिटी पॉवर वाढेल. दुसरी गोष्ट आपण आपल्या पाल्याला मारतो का? आपल्या मुलांना मारतो का? नाही ना. ही तर एक दुसरी गोष्ट चुकीचे करतात तुम्ही. मारलं पाहिजे. त्याच्या मागचं कारण सांगतो ऐकून घ्या. तुम्ही बोला हा काय वेड्यासारखा गोष्ट मारला पाहिजे कारण की लक्षात घ्या मला जर का 10 माणसाला एका पंचमध्ये मारायची ताकद आहे काय पण एका माणसाने जर का मला मारलं तर मी गेलो म्हणजे 11वा माणूस हे आहे आणि 10 जणांना मी मारलं पण 11वा जर का पहिला आला तर मी 10 जणांना मारू शकतो का? मार्शल आर्टसाठी सर्वात पहिलं आहे की तुम्हाला मार खाता आलं पाहिजे. डिफेन्स माहिती आहे तुम्हाला? डिफेन्स साईट म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं? सर्वात महत्त्वाचं स्ट्रगल बरोबर.
मार खाणं पहिलं शिकवलं जातं. तुम्ही ट्रेनिंग बघा, प्रॉपर ट्रेनिंग जर का तुम्ही बघितले आर्मी जे स्पोर्ट्सवाले त्यांना माहिती आहे. हां, कारण की तुम्हाला मार खायची जर का सवय नसेल असे मारा की ते असे आडवे पडले पाहिजे. ॲटलिस्ट पाठीमध्ये वगैरे आपण लहानपणी घालले की नाही, त्याच्यामुळे काय होतं मध्ये आपली स्ट्रॉंग होते बॉडी. नंतर मला एकट्याला घेऊन मला मारा सांगतात काय सर, काय मला कळलं ना, कळलं सर्वांना. ह्या गोष्टी आपण करा. कारण की जर का तुम्ही मारला तर कोडगी होतात बोलतात नाही ना, कोडगी झाल्यानंतर काय करतात, कोणाला घाबरतात का, मग तो कस्टमर तुमचा सवाल होऊन जाईल कोणी पकडलं तर. आणखी काय प्रश्न? क्लास मॅडम आणि सर ते आहेत सर्व सोसायटीमध्ये सर्व मॅडम लवकरात लवकर आम्हाला ऐका सगळ्यांनी एक प्रश्न संपले का? विचारून घ्या. हां बरं ऐका, आम्ही कराटे शिकवतो पण त्याच्या पाठीमध्ये आमची डिसिप्लिन फार महत्त्वाची. आम्ही मुलांना शिस्त एवढा मारा करतो की त्याच्या रक्ताच्या आणि हृदयामध्ये ते पार भिनलं पाहिजे, रक्तात भिनलं पाहिजे. कारण जोपर्यंत त्याला शिस्त, संयम आणि आत्मविश्वास याची जर व्याख्याच कळत नसेल तर मग तो काही कामाचा नाही. कळलं? त्याच्याकडे शिस्त असेल, तो 10 लाखांमध्ये जरी गेला ना पुढे तरी ओळखला पाहिजे हा कुठेतरी शिकतो बाबा, हा डिफेन्सचा माणूस आहे किंवा हा कुठला तरी आहे, शिस्त आहे. व्यवस्थित जाणार, चालणार, बसणार, बोलणार. आमच्याकडे आम्ही आवड जाऊ शकतो तर मॅडम बोलू शकतो आणि तुम्ही शिकवतो. शिस्त, संयम असणं फार गरजेचं आहे. तिथे किती लोकांचा संयम चांगला तुम्ही मला सांगा आहे का? मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की संयम इतका चांगला ठेवा की राग नष्ट झाला पाहिजे. मला या एवढ्यापैकी जे उभं आहेत ना, सांगा रागात कोणाचं भलं झालं का मला? तर आम्ही जरा आत्ता मिळेल झाले का? राग हा इतकं बेकार आहे. राग आपल्या शरीरामध्ये विष आहे आणि आपण ते विष रागाच्या भरात असं काही करून मोकळा होतो. रागाच्या भरात काही करतो, आपल्याला काही कळत नाही आणि नंतर मग पश्चाताप करत बसतो. आपण नव्हतं करायला पाहिजे, आपण रागात त्याला उलटं बोललो. म्हणून तुमचा संयम अतिशय महत्त्वाचा पाहिजे. आत्मविश्वास एवढा पाहिजे की सांगायचं मला पाचव्या उडी मारा तर मला कळलं पाहिजे की मला मारायची होती, मी सेफमध्ये उडी मारणार. इतका तुमचा आत्मविश्वास चांगला पाहिजे. मी प्रत्येकाला सांगेल, बाळांनो मम्मीने अभ्यास करायला सांगितला तर तो अभ्यास मम्मीला करायचा आहे का तुम्हाला करायचा आहे? ओके बरोबर. मग तो हसत खेळत करणार की रागात करणार? त्याचा तुम्हाला फायदा काय होणार? माझं काम आहे, मला करायचं आहे. मग ते जर मी आनंदाने केलं तर मला त्याचा खूप फायदा होणार. कळलं का? आणि मी रागात केलं, ह्याच्यात केलं आणि वाचायचं म्हणून वाचून काढलं, नंतर प्रश्न विचारले तर काहीच कळलं नाही. का कशात केलं? ते रागात केलं. ते जर तुम्ही शांतपणे वाचलं, विचारलं तर ते कसं, माझं काम आहे, मला करायचं, ते कोणी करणार नाहीये, मग तुम्ही आनंदाने करा. ओके, लक्षात ठेवायचं, आपलं काम आपण करायचं. सकाळी लवकर उठायचं. ज्याची शाळा तो शाळेत जाईल, जो घरी असेल तो लवकर आंघोळ करेल, देवाची पूजा करेल आणि अभ्यासाला बसेल. सकाळचं वातावरण अभ्यासासाठी पोषक आहे. आता ते काही जेवण आहे का पोषक म्हणायला? बरोबर की नाही आहे ना? हां, तर ते वातावरण काय आहे, मेमरीसाठी पोषक आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून वाचन केलं, तुमच्या लक्षात राहणार. हे माझा पाठ नाही आहे, पण तुम्ही आज जर डिसिप्लिनमध्ये कामं केलं ना तर उद्या तुमच्या आईला तुमच्या लक्ष द्यायची गरजच नाही. कुठेही गेला, माझा मुलगा आहे तो बरोबर घरी येणार, कुठं भांडणं करणार नाही, कुणाला उलटं बोलणार नाही, कुणाला शिव्या घालणार नाही.
एवढा आई वडिलांवरती आपल्याबद्दलचा कॉन्फिडन्स निर्माण झाला. ओके, कळलं? काय काय शिकायचं आपण? शिस्त, संयम, आत्मविश्वास. तिघांची व्याख्या माहिती पडली? करेक्ट. ओके, तर अजून कोणाला काय विचारायचं आहे? हा विचार. आजकाल सगळेजण व्यस्त असतात. ओके, स्त्रिया कोणी जॉबला जातात, कोणी घरी नसतात. सगळ्यात सोपा खेळायचं म्हणजे मोबाईल. आजकाल सगळे करतात मोबाईलवर. ते टॉयज आणलेले खेळ एकत्र असतात. अभ्यास पण आपण मोबाईल बघायला आपण लक्ष देत नाही. मुलं काय बघतात आणि त्या हल्लीच्या मोबाईलच्या वापरामुळे मुलं खूप शॉर्ट टेम्पर्ड झाले. पटकन राग येतो. आपण बोलू ना, अरे बाबू अभ्यास कर ना, काय आहे सारखं सारखं अभ्यासच सांगते. लाग काढून देणे, फेकणे, आपल्यावरच उलटं ओरडणे. आजकाल छोट्या मुलांमध्ये जास्त आहे. अतिराग आहे. लक्षात ठेवा. बरं झालं मला मी कुठे विसरलं माझं मला माहिती. आपली मुलगी किंवा आपलं मोबाईलवरती काय करतोय, तो कोणाशी बोलतोय, किती वेळ बोलतोय, हे ऑब्झर्व करणं आई वडिलांचं काम आहे. मोबाईल वापरला तर खूप काही चांगलं शिकता येईल. मोबाईल जर तुम्ही वेळेत जास्त वापरला तर काय बघा का बघा ते चांगलं विसरलं. आई वडिलांचं काम आहे. माझी मुलगी शाळेत कशी जाते, कोणाबरोबर जाते, जी संगत कोणाबरोबर आहे, संगती राहणारी मुली कुठल्या क्वालिटीची आहे, बघा का. हा, हे जर तुमचं बारकाईने जर त्यांच्याकडे नजर असेल तर तुमची मुलगी उद्यापासून आयलंड मोडमध्ये येणार. कुठल्या मोडमध्ये येणार? आयलंड मोडमध्ये येणार. त्यामुळे आईचं माझ्यावरती बारीक लक्ष, मला चुकीचं काय करायचं नाही आहे. कळलं का? जरी मी काय केलं तरी तिराहीच व्यक्ती माझ्या घरून सांगणार तुमची मुलगी आज 2 मिनटं 4 मिनटं इतकी चांगली सवय लावा. माझ्या मुलीला माहिती आहे 10 मिनटं घरी यायला उशीर होणार आहे. मम्मा मला आज 10 मिनटं उशीर होणार. घरचे लोक बघा 10 मिनटं उशीर येणार. ओके, तुम्ही काही करायचं असेल परमिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. परमिशन घ्या, काम करा. तुमचा विश्वास जेवढा घरच्यांवरती झाला पाहिजे ना. जर घरच्यांनी सांगितलं, कोणी सांगितलं अहो तुमची मुलगी तिकडे आहे, तुमच्या आईला अभिमान वाटला पाहिजे माझी मुलगी बरोबर योग्य ठेवली. हे खूप महत्वाचं आहे. मग ते मुलांना तशी सवय लावायची की ते आई वडील नसताना सुद्धा आपण व्यक्ती वागेल. कळलं का? एक उदाहरण सांगतो. ठाण्यामध्ये काल्हेर भाग आहे. बरेच जणांनी ऐकलं असेल म्हणजे. तर तिथे सीजी पार्क करून आहे. स्लम एरिया म्हणजे एकदम पण हाय रिच नाही आहे. सीजी पार्क करून आहे. तिकडे एक मुलगा येतो माझ्याकडं. फर्स्ट सेकंड स्टँडर्डचा येतो आणि त्याची बहीण लहान आहे, म्हणजे LKGला वगैरे. ते दोघंच घरात असतात ना का. ते दोघंच घरात असतात. आई मार्केटमध्ये, ठाणा मार्केटमध्ये फुलांचं छोटंसं दुकान आहे. वडील स्विगीचं करतात. पण ते मोबाईलमध्ये कधीच नसतं. मुलगा आणि मुलगी कंटाळाला घरातून बाहेर दिवसभर बाहेर खेळतात. कंटाळा निघून गेला, घरी जातात, अभ्यास करायचं करतात. टायमिंगला ते ट्युशनला जातात, घरी येतात. ही मुलगी एकटी जी लहान आहे ती घरामध्ये तिचा भाऊ जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे ह्याच्यासारखा ऐकला. तो लॉक करतो की एकटी मुलगी घरात असते. LKGची ती चालू करून दिलेली असते. ती दुसरा ऑप्शन नाही. ती आयरन लॉक करते, तो जातो ट्युशनला, ट्युशनवरून येतो. म्हणजे त्या मुलांना जर का अशी शिस्त लागू शकते तर आपल्या मुलांना का नाही लागू शकते. ती TV बघते कारण की तिला दुसरं ऑप्शन नाही त्या टायमिंगमध्ये. भाऊ आला की मग ते मस्ती करणार, खेळणार, भांडणं नाही करत का. नाही तर आपल्या इथे कसं आई माटी खेळणे घेतली होती नाही. आणि ते असतात, लक्ष द्यायचं नाही. त्यांना जितका वेळ बाहेर खेळता येईल ना मुलांमध्ये ते खेळायला द्या. मुलांमध्ये खेळून द्या. मोबाईलची सवय हळूहळू कमी करा. TV वरचे कार्टून चॅनल 1 किंवा 2च ठेवा. आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण TV वरती संध्याकाळी आपण बोलतो ना, आपण 4-5 वाजले की आपले स्टार प्रवाह हे जे चालू आहे का ते हळूहळू आपण कमी करा. आज जर का तुम्ही प्रत्येक चॅनल बघा, प्रत्येक चॅनलवरती असलेले कार्यक्रम बघा की कोणाचं
बरोबर. तो काय करतो ते तो आता सगळं विसरला. त्याच्या बायकोला लक्षात आलं, हा बाबा माझा याच्याबरोबर ही हा माझा मित्र, म्हणून पुन्हा ती विसरते, त्याला आठवतं. किंवा काय होतं, बायको मोलकरींचं काम करते हे आणि ती दुसरी त्याची मैत्रीण असते, ती त्याची गर्लफ्रेंड दाखवते. बरोबर. माझ्या नवऱ्याची बायको हे उदाहरण आहे. आपण सुद्धा त्या मुलांना प्रोत्साहित करतो. मुलं पण आपले बसतात, चहा बिस्किट खात, खारी खात, बरोबर की नाही. अभ्यास सोडून अरे त्यांनी असं केलं, अरे तुमच्यापेक्षा त्याला त्या स्टोरीची सिरियसची स्टोरी माहिती असते. आणि लक्षात घ्या, लहान मुलं जे असतात ना, तुमचं अनुकरण ते बाहेर करत असतात. तुम्ही जर त्यांनी ऑब्झर्व केलं ना की शाळेत आपलं खेळ असेल ना, आपण आपल्याला खेळ ते मुलं काय करायचं, आपण आपले खेळ करायचं, ते मुलं काय खेळतात. पण कसं तू मम्मी हो, पप्पा हो, आपण जे रिॲक्ट होतो ती मुलं ते प्रॅक्टिकली करून दाखवतात. तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे त्यामध्ये. त्यामुळे आपण सुद्धा तसं वागलं पाहिजे पालकांनी. कालच आमची बोलतो की त्याच्यामध्ये क्रीडा विभागाची आमची, पण त्याच्यामध्ये असं सांगितलं की मुलांना आता ह्याच्यामध्ये अवेअरनेस आणलं पाहिजे. मॅडमने सांगितलं, क्रीडा अधिकाऱ्यांनी तर आणलं पाहिजे. पण आमचं काय मत आहे की मुलांना अवेअरनेस आणण्यापेक्षा पहिलं पालकांना आणलं पाहिजे. जर का तुम्ही सुज्ञ असाल तर तुमची मुलं सुज्ञ. मी जर का सुज्ञ नाही आहे, मी जर का शिव्या देतोय घाणेरड्याबद्दल, माझी मुलं तेच अनुकरण करणार आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपण काय करतो किंवा मुलांना काय, तुम्हाला टी व्ही बघायची आहे बघा ना, दिवसभर ते रिपीट टेलिकास्ट चालू असतात. मुलं नसेल तर बघा, मुलं आल्यानंतर त्यांना न्यूज चॅनल लावा, जॉग्राफी, नॅशनल जॉग्राफी लावा. असे चॅनल कोण बघतं मला सांग. किती जणांच्या घरी नॅशनल जॉग्राफी आहे बघतात ती मुलं? क्वचित 1-2 मिळेल. सायन्स संदर्भात असलेले चॅनल्स लावा किंवा प्रोजेक्ट लावून द्या. आजकाल केबल लावत नाही, तुमचं वायफाय आहे. सायन्सचे टेक्निकल पार्टीचे व्हिडिओज लावा, डाउनलोड करा किंवा ऑनलाईन दाखवा. असं मुलांना दाखवा. आपण काय ते खूप हा सिरियल कधी आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. हे जे सर आहेत हे प्रवीण चव्हाण म्हणून आहेत, ठाण्यामध्ये राहतात. अतिशय हुशार प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे. कळलं. ह्या व्यक्तीकडे डिसिप्लिन आहे, सर्व काय आहे. शिवाय यांना मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, आपल्याकडे चांगली कला आहे, आपल्या कलेचा वापर दुसऱ्याला पण करता आला पाहिजे. त्यांनाही कमी पैशामध्ये शिकता आलं पाहिजे. कळलं का. आणि त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. ओके. इकडे तुमचा मुलगा कराटे क्लासला आला तर तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही, इथूनच तो मुलगा तयार होतो. कळलं. पण यांच्याकडे जी आहे साई एक साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. मग त्यामध्ये एक साई आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू प्रकल्प राबवलेला आहे आणि एक आहे क्रीडा प्रबोधनी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे राबवलं जातं. हे काय आहे तर खेळाडू घडवण्याचं काम. म्हणजे जे 5वी नंतर त्यांची एक टेस्ट असते, बॅटरी टेस्ट होतात, ती 27 मार्काची असते क्रीडा प्रबोधनीसाठी. ॲथलीट जे असते कोणी त्याचे एक 5 ते 6 प्रकारची टेस्ट घेतली जाते. त्याच्यामध्ये जे उत्तीर्ण होणार तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा ज्या स्पर्धा होतात, जे त्याच्यामध्ये विनर होतील म्हणजे सिलेक्ट होतील त्यांना क्रीडा प्रबोधनीमध्ये 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं. जनरली फिजिकल ट्रेनिंग दिलं जातं. आता समजा मी कराटे किक बॉक्सिंग करतो आणि मी जर का सिलेक्ट झालो तर माझं फिजिकल बघितल्यानंतर 1 वर्षानंतर ते लोक ठरवतात की मी किक बॉक्सिंग करावं का ॲथलीट रनिंग करावं, हे माझं शॉर्टपुट आहे
भाला फेक आहे, थाली फेक आहे, कोणता इव्हेंट मला सुटेबल आहे माझ्या बॉडी लँग्वेजला, ही सगळी टेस्ट त्याच्यामध्ये साईडमध्ये पण होते आणि याच्यामध्ये पण होते. आणि त्या अनुषंगाने क्रीडा प्रमुखांचे विद्यार्थी शॉर्ट आउट करतात किंवा एखादा नॅशनल प्लेयर आहे तर ते डायरेक्ट उचलतात. तर त्या 5वी 6वी नंतर ते त्याच्यामुळे स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहे आणि दुय्यम स्थान देऊ नका तर. आणि सगळा खर्च गव्हर्नमेंट करते, आपल्याला करायची गरज नाही पडत. तुम्ही खरंच तुमचे आभार मानावे थोडे कमीच आहे. मला आता हा स्पॉट सोडायचं वाटतं का. असंच नेहमी तुम्ही असं एकी ठेवा, असाच आनंद गोविंदाने नांदामध्ये राहा तुम्ही इकडे. आणि ज्या वेळेस कोणी तुम्हाला प्रश्न द्यायला इकडे येईल त्याचा पुरेपूर फायदा घ्या, उपयोग घ्या. ओके. मी या पूर्ण सोसायटीच्या रहिवाशांचं आणि अध्यक्षाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला 2 तास तुमच्याशी गप्पा मारायची आणि संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि साहेब तुमचे खूप धन्यवाद. आमच्या माता भगिनींना हे गरजेचं होतं, बऱ्याच दिवसापासून चालू होतं. 21 सालापासून आमचं सुरू होतं महिलांसाठी काहीतरी. आणि आता 2 तास करले सर. गणपतीमध्ये आम्ही पूर्ण संकुलाच्या वतीने तुम्हाला आमंत्रण होतं असतात. ओके. तुम्ही सर्वजण या. या सगळ्या. अहो याच्या पाठीमागे सगळं तुमचा सिंहाचा वाटा आहे. या थोडं फास्ट मूव. चला हो, कुठे थांबायचं. या लोकांना फटाफट मूव फास्ट. या लोकांना सगळेजण या पाठीमागे या. वेदिका, रजा, हम जा रहे खेलेंगे. हा कार्यक्रममध्ये आम्हाला वेलकम करण्यासाठी सुवर्णाताई मॅडमना पण आमची पूर्ण सरांसोबत आम्हाला सांगायचं आहे आणि त्यांना पण एक आमची संस्था अर्थात त्यांना पण त्यांचा जे विचार आहे आपल्या सोसायटीसाठी हे कंटिन्युअस चांगल्या कामासाठी आहे. आणि अंकुश सरांचा तर ही पूर्ण प्लॅनिंग आणि आम्हाला वेलकम केलं तर मला आदिती मॅडमचा फोन आला आणि हे सगळं प्रकार चालू होतं आमच्या ग्रुपवर. आपण घ्यायला आत्ता ताबडतोब तुम्ही घ्या, काहीच म्हणजे वेळ वाया नाही घालू. हे गरजेचं आहे. भविष्याची आपली लहान मुलं आहेत आणि आमच्या माता भगिनी एकदम ॲक्टिव्ह आहेत आमच्या पुरुषांपेक्षा. त्यांना हे मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. तर आता चांगलं झालेलं आहे. तसंच आपल्या सोसायटीमध्ये राहणारे आदिती आहेत ते आता ग्रोईंगली आम्ही बोलतो ना की आम्ही एक त्यांना पाठीमागून सपोर्ट केला म्हणजे सर्वांच्या ब्लेसिंग असेल की ते ॲटलीस्ट आहे. कसं आहे की एक दिवसानं होणार कोणी असतं ते होणार नाही, ते जर्नी असतात. तर सर्वांची ब्लेसिंग असले आपली सोसायटीचं ते अजून चांगलं जाईल. त्यांना पण आम्ही थँक करतो. आदित्यला पण थँक्यू. एक छोटा सा बोलतो मैं कि हम लोग सब लोग इधर आए तो सबसे बड़ा एक कंप्लेंट बोल रहे थे कि हम बच्चे लोग को फ़ोन दे देते. आज सच में कराटे सीखने के लिए ना बिना कुर्सी के
ना बारिश था तो भी देखिए इतना हम लोग थे बिना चेयर के इतना देर हम लोग खुद खड़े हुए थे, बच्चे लोग भी सब खुद खड़े होकर इतने बच्चे लोग ने सुना है, तो पहले उनके लिए भी सबको थैंक यू, क्योंकि धीरे धीरे चेंज हो जाता है एंड बहुत अच्छा काम है। और अक्षय भी सेम है कि यूथ के लिए जो एज एन एथलीट डिसिप्लिन और काम के लिए पूरे हमारे भांडुप में स्पोर्ट्स रिलेटेड यूथ में, क्योंकि एक एथलीट की एक इंस्पिरेशन और डिसिप्लिन पैदा कर सकता है कोई भी यूथ में। हम साधारण लोग हैं, डिसिप्लिन 5 बजे उठने बोलेंगे तो उठ पाएंगे नहीं, पॉसिबल नहीं है, छोड़ो डिले करते, बट एक स्पिरिट होता है, एक स्पोर्ट्समैन का एक स्पिरिट होता है कि वो 5 बजे अगर बोला है तो उठना ही है। तो सेम में अक्षय को भी अपने इस सोसाइटी को आगे लेके जाने के यूथ के लिए, आप लोगों के लिए एक उन्होंने सोचा है, मैं चाहता हूँ अक्षय भी शेअर करेल। मी 2 मिनटं बोलतो तुमच्याशी। आता मला एवढंच बोलायचं आहे, माझं पर्सनली असं धोरण आहे की ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक घरातून एक खेळाडू गेला पाहिजे, तर हे खूप मोठं आहे असं मला वाटतं, पण प्रत्येक जिल्ह्यातून जरी एक गेला तरी पण आपल्याकडे भरपूर मेडल येते, कारण की आपण आता पालक आहे तर आपल्या मुलांच्या आतमध्ये काय त्याची कॅपॅसिटी आहे की तो कसा वावरतोय, कसा मस्ती करतोय, तर आपण ते ओळखलं पाहिजे आणि त्या उद्देशाने त्याला एक कुठला तरी कोर्स आपण त्याला जॉईन करून दिला पाहिजे, जेणेकरून तो त्यामध्ये बिझी राहील। म्हणजे आता आपण काय करतो, मुलगा मस्ती करत असेल तर हे मोबाईल कार्टूनचं हे लावून देतो आणि मम्मी भरवते त्याला, तर तसं न करता त्याला तुम्ही जे इंडोर गेम्स पण येतात, जम्पिंग वगैरे येतं, ते क्रिकेटचं वगैरे येतं, तर तुम्ही त्याला कुठलाही एक असा स्पोर्ट्स द्या जेणेकरून आपल्या भारतासाठी तो पुढे काहीतरी करू शकतो। एक माझं एवढंच मत आहे की तुम्ही सोसायटीमध्ये तुम्ही स्पोर्ट्स रिलेटेड काही असेल मॅडम थ्रू किंवा सरां थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी स्वतः येईन, मी स्वतः त्यांची कॅपॅसिटी वगैरे चेक करेन पाहिजे तर, आणि त्यांना कसं पुढे घेऊन जाता येईल याचं मार्गदर्शन मी स्वतः मंत्रालय लेवलवरून मी स्वतः करेन आणि त्यांना काय देता येईल ते पण मी त्यांना प्रोव्हाइड करेन। फक्त माझ्यासाठी एवढंच करा विनंती आहे की तुम्ही स्वतः पालक म्हणून त्यांचं एक ओळखा की त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, एवढं फक्त तुम्ही करा आणि फक्त खेळाडू कसे घडतील यासाठी सगळे सपोर्ट करतायत, ज्या एरियात जाईल तिकडून चांगला प्रतिसाद मिळतो, तसंच तुमच्या या मोठ्या सोसायटीतून पण प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक मेडल जरी आणणारा प्लेअर तयार झाला तरी पण मला असं वाटेल की माझी फीज मला मिळाली फ्री ऑफ कॉस्ट, तर प्लीज विनंती आहे मला थोडासा सपोर्ट करा आणि मला सांगा मी येईल। आणि एक लास्टला बोलतोय मी घरी जाण्यानंतर एक वेळ मी बोलणार की मी आज कुठे गेलो होतो, मी तिथे काय बघितलं की एक भरपूर मोठी गोष्ट मी इथे येऊन बघितलं आहे तुमच्या मेकांनी। मेघ मल्हार सोसायटी जेव्हा मी आलो आणि याचा प्रोग्राम आम्ही स्टार्ट करताना तुम्ही जसं फॅमिलीसारखे राहता ना, तेच महत्त्वाचं आहे, असंच फॅमिलीसारखे एकमेकांना चांगल्या कामं होत आहेत, आपल्याला कशासाठी जायचं आहे, म्हणजे आम्ही बोलतात की चांगल्या कामासाठी इन्व्हिटेशन पाहिजे काय लोकांना, नाही राईट, तसंच की मला ते मेघ मल्हार सोसायटीमध्ये दिसला ते, आणि असंच फॅमिलीसारखे राहावं आणि चांगलं म्हणजे अंडर द लिडरशिप अंकुश सर नाईक सर बघतायत पूर्ण, आम्हाला पण तेच बोलले की या कामासाठी, तर त्यांचे जे विचार आहेत आपल्यासाठी चांगले आहेत, विदाऊट नेक्स्ट टाइम पण विदाऊट इन्व्हिटेशन ते आम्हाला बोलले तर आम्हाला स्वतःला यायचं की आपलं ते काहीतरी करतात तर आपल्या चांगल्यासाठी करतायत, तर असा विचाराने मी आज सोसायटीतून घेऊन जाणार आहे। मी जिथे मुलुंडला राहिलं आहे बट मी त्यांना पण तिथे पण बोलू की इट इज अ स्मॉल थिंग, आपल्याला इथे शिकायला भेटलं की कसं आपल्याला जॉईंटली राहायचं, सर्व डिफरंट एरियातून आले आहेत, म्हणजे भरपूर लोक आहेत, पण दिसलं नाही काही मला, आम्हाला वेलकम पण ताईनी केली, चाय वगैरे घेतलं, खाली आलं, तर इट इज एक फॅमिलीसारखं लागतं। आणि तेच बघा ना, किती लोक एक शॉर्ट नोटीसमध्ये येणं आणि इतकी वेळ थांबणं, आपल्या स्वतःसाठी मी पण आमची पूर्ण संस्था मात्र एक थँक्यू आहे आणि एक जोरदार क्लॅप तुमच्यासाठी। ग्रुप फोटो घेऊया, चांगलं काढायला सरकार दिला।